आता पण झालं नाही, एवढं निधी येऊन सुद्धा साधा करत आहे. सर्व देवीच्या बेभरोशावर तुम्ही काम करत आहे आणि त्यांनी एवढं निधी येऊन हे काम जर लोक केलं असता तर आज हे 4-5 बळी गेले असता भाविकांचे. या PWDच्या अधिकाऱ्यामुळे अशा चुकीच्या धोरणामुळे या भाविकांचा बळी होतो. आपण प्रत्येक देवीला आपण दोष देतो, भाविक फक्त दर्शन येतात, पण PWD हे काम बी बघा तुम्ही किती डुप्लिकेट काम झालं आहे. या PWDच्या धोरणामुळे आज चांगले 4-5 भाविक गेले आहे. तरी या बी सर्व ग्रामस्थ गाव PWDचा निषेध करत आहे. या ठिकाणी गडावरचे सरपंच संदीप भाऊ बिनके आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आम्ही बांधकाम विभागाचा निषेध करतो. ग्रामपंचायत ग्रामस्थ भाविकांनी आम्ही वेळोवेळी रस्ता रोकोचं निवेदन देऊन बांधकाम खात्याने आम्हाला कुठचं काम केलेलं आहे. आज जे 5 भाविक झालेले आहेत त्याला जबाबदार तिथं यावं मतात उपसरपंच आता त्यांच्यावर मनुष्य सदस्य मी या मताचा आहे. भाविकाला अडचणी मी सर्व अडचण येते ते तुच्छ रकमेचं काम करते PWD. आता ते सुद्धा आता अद्याप नाही. इथं ग्रामस्थ असतात, पोलीस असतात, आपत्ती व्यवस्थापन असतात, पत्रकार बांधव असतात, परिसर नागरिक असतात, हे सगळ्या मदतीसाठी इथं आलेले. मदत करण्यापेक्षा त्या जीवाच्या घरात काय घटना घडली असेल त्या परिवाराला जाणवं लागलं आपल्याला. मी तर आपल्या अड्ड्यामधून बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो. गाडी इनोवा गाडी होती ही PWDच्या भंगार कारभारामुळं ही घाट रस्त्यामध्ये तिचा अपघात झाला आणि 7 जण दुर्दैवी अपघाती निधन होऊन मृत्यू पावले. पूर्ण प्रशासन त्याला PWDचा जबाबदार आहे. कारण की भंगार कारभारामुळं जो भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो 1.5 वर्षापासून भाविकांनी सामोर ग्रामस्थांनी सामोर निवेदन देऊन पोलीस सूचना देऊन कुठले गांधी या ठिकाणी पूर्ण भोंगा कारभारामुळे आज 7 लोकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे. आम्ही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत रोपवे डिपार्टमेंट सर्वांच्या वतीने आम्ही निषेध करतो या ठिकाणी. कारण की आमच्या गडावरती दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा असा मृत्यू झाला. आमच्या गावावरती आज पूर्ण डोंगर कोसळलेला आहे PWDच्या भोंगा कारभाराने आणि PWDच्याच मुळे हे भाविकांची आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी सप्तशृंगी घाट रस्त्यामध्ये भाविकाची गाडी गेली आपण बघू शकता. हे सर्व झाले PWD अधिकाऱ्यामुळे झालेलं आहे. सप्तशृंगी गडावर शासनाचा अनेक प्रकारचा निधी येऊन तो निधी आज वाया गेलेला आहे. या ठिकाणी 5 ते 6 लोकांचा जीव गेलेला आहे. त्याला कारणीभूत फक्त PWD अधिकारी आहे. अजूनही कामाचं कुठल्या प्रकारे 10% सुद्धा काम झालेलं नाही आणि हे जर काम जर झालं असतं तर हे रस्त्याच्या ठेकेदारमुळे झालं. 1 वर्ष झालं काम चालू करून अजूनही पूर्ण नाही. कच्चा धक्का असल्यामुळे ही गाडी जायचं कारण आणि फक्त याला जबाबदार ठेकेदार आहे.